क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। आरटीओ कार्यालयातील मोकाट कारभाराविरुद्ध प्रहारचा यल्गार। यवतमाळ उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील आरटीओ भ्रष्ट कारभार आणि शेतकऱ्यांसह वाहनधारकांना होणाऱ्या त्रासावरून प्रहार जनशक्ती पक्ष आक्रमक झाला आहे। विविध मागण्यांसाठी मंगळवारी धडक देत आरटीओ कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। मागण्या मान्य न झाल्यास प्रहार स्टाईलने आंदोलन करू असा इशारा नगरसेवक तथा जिल्हा प्रमुख बिपिन अनिल चौधरी यांनी दिला आहे। यावेळी शेतमाल वाहून नेणाऱ्या वाहनांना नाहक त्रास देऊन अव्वाच्या सव्वा दंड आकारणे बंद करावे, आरटीओ कार्यालयात विविध अर्जाच्या नावाखाली घेतली जाणारी लाच तात्काळ बंद करावी, पिंपळखुटी सीमा तपासणी नाक्यावरून होणारी अवैध वाहतूक आणि तस्करी रोखण्यासाठी कडक कारवाई करावी, कार्यालयातील भ्रष्ट अधिकारी कर्मचारी आणि एजंट्सच्या संपत्तीची चौकशी करून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी, ऑटो चालक आणि जीएस दर्जाच्या लहान वाहनधारकांना दिला जाणारा नाहक त्रास थांबवावा, दिव्यांग व्यक्तींना वाहन परवाना देण्याची प्रक्रिया सुलभ करावी, अशा विविध मागण्या आंदोलनातून करण्यात आल्या। बिपिन चौधरी यांनी पत्रात नमूद केले की कार्यालयातील गैरप्रकारांबाबत वारंवार तक्रारी करूनही प्रशासन कोणताही बदल झालेला नाही, आता असा आरोप देखील आंदोलनातून करण्यात आलाय। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी यवतमाळ प्रतिनिधी प्रमोद मेटांगे। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।